मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी व्याकरणातील सर्वच स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारा महत्त्वाचा भाग म्हणजे लिंग आणि त्याचे प्रकार. तर मित्रांनो, लिंग आणि लिंगांचे प्रकार या पाठावरती आधारित 50 MCQ प्रश्न आणि त्यांची उत्तरं याचं स्पष्टीकरण घेऊन हा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत. सर्वांसाठी त्याचा उपयोग निश्चितच होणार आहे आणि उत्तरांचं स्पष्टीकरण देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? बघा, सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम पर्याय आहेत सम्राट, सम्राटनी, सम्राज्ञा आणि सम्राज्ञी. बघा, तर या ठिकाणी बघा सम्राज्ञी या ठिकाणी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील शब्दाचे लिंग ओळखा आणि शब्द आहे दैवत. बघा, दैवत या ठिकाणी आपण आहे ना, म्हणजे मराठी भाषेमधले जे 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर आपण पुल्लिंग या शब्दाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरतो. स्त्रीलिंगी शब्दाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरतो आणि नपुंसकलिंगी शब्दाच्या अगोदर आहे ना, ते हे सर्वनाम वापरतो. तर मित्रांनो, मग ही मराठी भाषा जाणणाऱ्यासाठी ठीक म्हणजे लक्षात येईल, की तो, ती, ते का वापरायचं का किंवा का वापरतात. तर त्यासाठी म्हणजे बघा, अमक्या शब्दाच्या मागे तोच का लावायचं किंवा तमक्या शब्दाच्या मागे तीच का लावायचं. तर या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण करणारे नियमासहित म्हणजे प्रत्येक घटकाचे जे नियम आहेत, त्या नियमासहित स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चॅनेलला भेट देऊ शकता आणि पाहू शकता. तर बघा, आता या ठिकाणी दैवत, दैवत हा जो शब्द आहे, तर आपण ते दैवत म्हणतो. म्हणून या ठिकाणी हा नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढचा बघा प्रश्न आहे, पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात? बघा, पर्याय दिलेत उभयलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर मित्रांनो, मराठी भाषेमध्ये 3च लिंग आहेत, ते म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. त्यामुळे ह्या उभयलिंग याच्याकडे आपला आहे ना पर्याय म्हणून बघणं काही गरजेचं नाहीये, कारण हे 3च लिंग आहेत. तर पुस्तक आपण म्हणतो बघा, ते पुस्तक, म्हणून हा देखील शब्द नपुंसकलिंगी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, लिंग बदला. बघा, आणि शब्द आहे बोका. बोका या शब्दाचं लिंग बदल करायचा आहे. पर्याय आहेत बोकी, बोकीळ, भाटी आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, बोका या शब्दाचा लिंग बदल होतो भाटी, म्हणजेच याला मांजर देखील म्हणतात, है ना. पुढचा प्रश्न आहे बघा, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उंट याचं स्त्रीलिंगी रूप पर्याय आहेत लांडोर, उंटीन, सांडणी आणि भाटी. बघा, लक्षात घ्या, भाटी तर होणारच नाही, कारण आपण आत्ताच बघितलं की भाटी हे बोका या शब्दाचं विरुद्धलिंगी रूप आहे. दुसरे पर्याय राहतात 3 बघा या ठिकाणी, की लांडोर आहे. तर लांडोर ही मोर आणि त्याचं विरुद्धार्थी किंवा विरुद्धलिंगी शब्द आहे लांडोर, है ना. मोर फिमेल, सॉरी, मोर मेल आहे आणि लांडोर ही फिमेल आहे, ती लांडोर. मग बघा, 2 पर्याय आले, उंट, उंटीन आणि उंट सांडणी. तर बरोबर उत्तर आहे उंट सांडणी. त्या उंटाचं जे फिमेल आहे त्याला सांडणी म्हणतात. पुढचं बघा, 6वा प्रश्न आहे, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. बघा, अधोरेखित शब्द आहे गाव. पर्याय आहेत पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग यापैकी नाही. तर बघा, आपण ते गाव, म्हणून या ठिकाणी नपुंसकलिंग हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. 4 शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे रुमाल, देह, ग्रंथ आणि शरीर. तर हे 4 शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. आता आपण बघा,
पहिला शब्द रुमाल बघूया. तर रुमाल आपण तो रुमाल म्हणतो, आहे ना. त्यामुळे तो रुमाल हा पुल्लिंगी शब्द आहे. देह बघा, ग्रंथ आणि शरीर बघा. देह, तो देह हा देखील पुल्लिंगी शब्द आहे. ग्रंथ, तो ग्रंथ हा देखील पुल्लिंगी शब्द आहे. आणि आता शरीर आपण ते शरीर म्हणतो, म्हणून शरीर हा मित्रांनो या ठिकाणी नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. बघा, बोटीने प्रवास करणे हे काहींना कंटाळवाणे वाटते आणि अधोरेखित शब्द आहे बोटीने. तर या शब्दाचं लिंग ओळखायचंय. पर्याय दिलेले 4, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग. बघा या ठिकाणी है ना, बोट म्हणजे आपण ती बोट म्हणतो, म्हणून उत्तर आहे स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आईने माळ आणली. बघा, माळ हा शब्द अधोरेखित केलेला आहे, म्हणजे अंडरलाईन केलेला आहे. आणि त्याचं लिंग ओळखायचं आहे. त्याचं लिंग बघा, पर्याय पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. तर याचं ती माळ म्हणून आपण हा शब्द स्त्रीलिंगी गटामध्ये मोडतो. पुढचा शब्द आहे, पुढचा प्रश्न आहे, मीठ भाकरी. बघा, या शब्दाचे लिंग कोणते? तर मित्रांनो, मीठ भाकरी हा एक सामासिक शब्द आहे, म्हणजे जोड शब्द आहे. दोन शब्द एकत्र जोडलेले आहेत. पहिला शब्द आहे मीठ आणि दुसरा शब्द आहे भाकरी. हा जोडून आलेला शब्द आहे, म्हणजे मीठ भाकरी हा सामासिक शब्द आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, सामासिक शब्दाचे लिंग हे दुसऱ्या शब्दावरून ओळखायचं असतं. पहिला शब्द काय आहे? मीठ. आणि दुसरा काय आहे? भाकरी. मग भाकरी आपण काय म्हणतो? ती भाकरी. म्हणून पूर्ण हा मीठ भाकरी हा शब्द सुद्धा काय झाला? स्त्रीलिंग झाला. कारण भाकरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून मीठ भाकरी हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी होतो. पुढील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा. शब्द आहेत दूध, भाजी, भात, वरण. बघा, दूध, ते दूध म्हणजे नपुंसकलिंगी. भाजी, ती भाजी म्हणजे हा शब्द आहे स्त्रीलिंगी. पुढे बघा, भात, तो भात म्हणून उत्तर काय आहे? भात हा शब्द पर्याय क्रमांक 3 हे उत्तर पुल्लिंगी शब्द आहे. आता वरण हे शब्द काय आहे बघा? वरण आपण ते वरण म्हणतो, म्हणजे वरण हे शब्द हा शब्द नपुंसकलिंगी आहे. पुढचा शब्द बघा, पुढील गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा. शब्द आहे झाड, पेरू, शाळा आणि काठी. बघा, झाड काय म्हणतो आपण? झाड, ते झाड म्हणजे हे नपुंसकलिंगी शब्द आहे. पेरू, तो पेरू, मग उत्तर हे आहे. पण आपण पुढचे 2 शब्द पण पाहूया. शाळा, ती शाळा आणि काठी, ती काठी. म्हणून उत्तर या ठिकाणी काय येणार? पेरू हा पुल्लिंगी शब्द आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. तर लाल अक्षरात लिहिलेल्या नामाचं लिंग ओळखा. आणि लाल अक्षरात लिहिलेला शब्द आहे पाने, है ना. मग पाने या शब्दाचं लिंग काय होतं? पर्याय दिले पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. तर आपण बघा, पाने, ती पाने, है ना, म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा बघा, लिंग बदला. शब्द आहे पंडित. पर्याय आहेत पंडिती, पंडिता, पंडित आणि वरीलपैकी कोणतेही नाही. मग पंडित या शब्दाचा लिंग बदल काय होणार? है ना, पंडिता. पुढचा प्रश्न, हंस, लिंग बदला. पर्याय आहेत हंसा, हंसी, हंसीन, हंसिनी आणि योग्य उत्तर आहे हंस, हंसी. पुढचा बघा, सुया या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, सुई है ना, जे आपण शिवणकामासाठी वापरतो. तर आपण सुई हा शब्द है ना, ती सुई म्हणतो, है ना, म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा बघा, डॉक्टर या शब्दाचं लिंग ओळखा. तर बघा, आपण डॉक्टरांना काय म्हणतो? है ना, डॉक्टर. बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. डॉक्टर
तसं पाहायला गेलं तर बघा, डॉक्टरला आपण तो डॉक्टर म्हणतो, ती डॉक्टर असते आणि ते डॉक्टर असतात. म्हणून हा शब्द नपुसकलिंगी, जसं आपण आदरार्थी अ, आदरार्थाने बोलतो, है ना? त्यामुळे नपुसकलिंग प्रकारामध्ये हा शब्द मोडला जातो. पुढचा शब्द आहे गाय. या शब्दाचं लिंग बदला. बघा, गाय या शब्दाचं लिंग बदल काय होईल? पर्याय आहेत रेडा, वासरू, गाई आणि बैल. तर लक्षात घ्या, रेडा रेडा हे म्हैस या शब्दाचा लिंग बदल आहे, त्याच्यामुळे हाही उत्तर नाहीये. वासरू, तर गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात, मग हाही लिंग बदल नाहीये. गाय, गाई, है ना? तर हा हा देखील लिंग बदल नाहीये. आणि गाय या शब्दाचं लिंग बदल बैल. ठीक आहे. घरे या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, तसं घर, हा ना, ते घर, म्हणून आपण या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द येतो हा. पुढे बघा, पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा. मुलगी. मुलगी या शब्दाचा लिंग बदल काय होणार? है ना? राजा, मुली, मुलगा, भाऊ. तर मुलगी, उत्तर येत काय येतं? मुलगा. पुढे बघा, पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा. कावळा. पर्याय आहेत कावळे, कावळी, कावळ्या, कावळा. तर उत्तर आहे कावळी. कावळा, कावळी. जसं चिमणा, चिमणी, तशा प्रकारे कावळा, कावळी. पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा. मोर. बघा, लक्षात घ्या, मगाशीच मी एका वरच्या प्रश्नामध्ये पर्यायामध्ये स्पष्टीकरण करताना सांगितलं होतं की मोर, लांडोर, है ना? मोरणी होत नाही. मोरणी हे हिंदीमध्ये म्हणतात, पण मराठी भाषेमध्ये मोर, लांडोर. पुढचा शब्द आहे लेखक. लक्षात घ्या, याचा लिंग बदल होतो लेखिका. पुढील शब्द आहे सिंह. बघा, सिंहचं काय वाघीण होणार का? नाही. मैत्रीण नाही. सिंह, सिंहीण. किंवा सिंहाचं काय गाय होणार का? नाही. म्हणून उत्तर आहे सिंहीण. पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा. राणी. बघा, राणी हा शब्द कुठल्या लिंग प्रकारामध्ये येतो? पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, उभयलिंग आहे, किंवा यापैकी नाही? तर राणी, आपण ती राणी, म्हणून हा शब्द स्त्रीलिंग प्रकारामध्ये येतो. पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा. आजोबा. बघा, है ना, आजोबा, है ना, हे पुल्लिंग प्रकारामध्ये येतात, है ना. पुढील शब्दाचा लिंग प्रकार ओळखा. घोडा. घोडा हाही शब्द पुल्लिंग आहे, कारण तो घोडा म्हणतो आपण, आणि याचा लिंग बदल होतो घोडी. पुढचा प्रश्न आहे कोकिळा. बघा, कोकिळा या शब्दाचा लिंग प्रकार ओळखायचा आहे. यापैकी नाही, स्त्रीलिंग, पुल्लिंग, उभयलिंग. तर ती कोकिळा म्हणजे हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा प्रश्न आहे देवी. या शब्दाचा लिंग प्रकार ओळखा. तर हाही शब्द स्त्रीलिंगी आहे, कारण ती देवी आपण असा उल्लेख करतो. आता पत्रकार या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग ओळखा. पत्रकार हा पुल्लिंगी शब्द आहे, तर याचं लिंग काय येणार? बघा, पर्याय काय दिले? पत्रकारीण, पत्रकारी, पत्रकारिणी आणि पत्रकर्ती. तर उत्तर काय येणार? है ना, पत्रकारीण हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? बघा, जनक, पर्याय काय दिलेत बघा. जननी, जन्मदात्री, यापैकी नाही आणि जानकी. तर लक्षात घ्या, महत्वाचा शब्द आहे हा. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच परीक्षांमध्ये हा शब्द येतो. जनक, जननी हे बरोबर उत्तर आहे. पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. दोन शब्द दिलेत या ठिकाणी, देवघर आणि साखरभात. हा जोडून शब्द आहे, थोडा स्पेस हा झालेला आहे, पण लक्षात घ्या, दोन्ही सामासिक शब्द आहेत. बघा, देवघर आणि साखरभात यांचे क्रमाने शब्द. पर्याय दिलेत नपुसकलिंग आणि नपुसकलिंग, म्हणजे दोन्ही शब्द नपुसकलिंग आहेत. दुसरा पर्याय काय म्हणतोय? नपुसकलिंग आणि पुल्लिंग, म्हणजे
पहिला शब्द नपुसकलिंग आहे, दुसरा पुल्लिंग आहे. तिसरा पर्याय काय म्हणतो की पहिला शब्द पुल्लिंग आहे आणि दुसरा स्त्रीलिंग आहे. आणि चौथा पर्याय म्हणतो की पहिला शब्द नपुसकलिंग आहे आणि दुसरा शब्द हा स्त्रीलिंग आहे. तर आपण बघा याचं देवघर. बघा आता घर हा शब्द काय आहे? नपुसकलिंगी शब्द आहे, है ना? मग हे तर आपल्याला निश्चित खात्रीलायक झालं की पहिला शब्द नपुसकलिंगी आहे. मग या ठिकाणी 3च पर्याय आहेत जे पहिला शब्द नपुसकलिंगी दाखवतात. हे 3 शब्द आहेत. हे 3 पर्याय आहेत. आणि बघा आता दुसरा जो शब्द आहे साखर भात. मग आता साखर हा जरी शब्द स्त्रीलिंगी असला तरी त्याला जोडून आलेला शब्द आहे भात. मग आपण या ठिकाणी भात काय म्हणतो? तो भात. म्हणून साखर भात हा शब्द काय झाला? पुल्लिंगी शब्द आला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पहिला शब्द नपुसकलिंग आणि दुसरा पुल्लिंग. आता बघा लक्षात घ्या, खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो, खोंड म्हणजे काय? सुरुवातीला तुम्हाला हा शब्द बऱ्याच जणांना हा शब्द म्हणजे परिचयाचाच नाहीये की खोंड कशाला म्हणतात. खोंड बघा, गाईचं जे पिल्लू असतं, गाईनं ज्यावेळेस वासराला जन्म देते, है ना, तर गाईचं म्हणजे गाईनं ज्यावेळेस वासराला जन्म दिला तर वासरू हा शब्द नपुसकलिंगी आहे. मग परत परत विचारतात की अवघे वासरू दिलं, मग नेमकं काय झालंय, है ना, की म्हणजे खोंड आहे का कालवड आहे? कालवड लक्षात घ्या. कालवड हा शब्द स्त्रीलिंग आहे. म्हणजे या कालवडीचीच पुढे चालून गाय बनते आणि खोंड हा पुढे चालून बैल बनतो, है ना. म्हणजे जसं आपण लहानपणी म्हणतो आहे ना, काय मुलगा आहे, मुलगी आहे, तशा प्रकारे खोंड. मग या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? कालवड. तर आता बघा, एक 4 शब्दांचा गट दिलेला आहे आणि यातून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे ग्रंथ. तर ग्रंथ हा शब्द तो ग्रंथ. चटई ती चटई, घड्याळ ते घड्याळ आणि दिवा, है ना, तो दिवा. मग आपल्याला स्त्रीलिंगी शब्द सांगितलाय. मग स्त्रीलिंगी शब्द हा चटई हा शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा, तो बोका दररोज घरी येत असतो. तर या वाक्यातील बोका या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, बोका शब्द आपण वरती एका प्रश्नामध्ये त्याचं वर्णन केलेलं होतं की आपण तो बोका म्हणतो. त्याच्या अगोदरच इथं तो लावलेला आहे, त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा आहे ना, लक्षात घेतलं पाहिजे भाग. की मग ह्याच्यावरून तो बोका म्हटलंय, त्याच्यामुळं जास्त विचारात पडायची गरज नाही. याचं उत्तर काय येतं? पुल्लिंग. पुढील शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता? बघा, आता हा प्रश्न जरा थोडासा विचार करायला लावणारे आहे. तर बघा, बाग हा शब्द कोणत्या लिंगात येतो? आपण ती बाग म्हणतो आणि तो बाग देखील म्हणतो. वेळ, ती वेळ, तो वेळ, म्हणजे हे दोन्ही शब्द दोन्ही लिंगांमध्ये येतात, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. आणि पर्याय तिसरा आहे दिलेले सर्व. अजून आपल्याला पुढचा एक शब्द बघावा लागेल, व्याधी. बघा, व्याधी हा शब्द देखील दोन्ही लिंगांमध्ये येतो. म्हणून या प्रश्नाचं 37व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 सी, तिसरा पर्याय, की दिलेले सर्व तीनही शब्द हे याच्यामध्ये दोन्ही लिंगांमध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द निवडा. शब्द आहे नात, वर, मुरळी आणि गाडी. बघा, आपल्याला पुल्लिंगी शब्द शोधायचा आहे. मग नात हा शब्द बघा, नात हा शब्द, नात म्हणजे काय, है ना, म्हणजे आपल्या मुलाची मुलगी किंवा आपल्या मुलीची मुलगी ही आपली नात झाली. मुलीची मुलगी किंवा मुलाची मुलगी म्हणल्यानंतर नात हा शब्द स्त्रीलिंगी झाला. हाही उत्तर नाही. बरं बघा, आता वर, है ना, वर या ठिकाणी वर आणि त्याचा विरुद्ध लिंगी किंवा विरुद्धार्थी शब्द होतो वधू म्हणजे नवरी. तर म्हणजे वर हा शब्द देखील काय झाला? पुल्लिंगी झाला. मग आपल्याला पुल्लिंगी शब्द विचारला, पण आपण पुढचे जे 2 पर्याय दिले त्याच्याकडे पण पाहूया. आता मुरळी, है ना, वाघ्याची जोडीदारी मुरळी, ती मुरळी, आणि गाडी, ती गाडी. मग आपल्याला आता लक्षात आलं की खात्रीपूर्वक वर हा शब्द या गटामध्ये पुल्लिंगी शब्द आहे.
पुढचा प्रश्न आहे बघा, युवक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप डॅश 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 आहे. युवक कन्या, युवक यापैकी नाही, युवक मुलगी, युवक युवती. मग युवक युवती हे बरोबर उत्तर आहे. तर आता पुढचा प्रश्न मित्रांनो, पिसू या शब्दाचे लिंग कोणते? बघा पिसू है ना, बघा मोबाईलिंग काही आपला एक खरं तर लक्षात घ्यायचं, हे उभयलिंग, कुठं अभयलिंग, अशा प्रकारचे काही शब्द आपले एक चौथा पर्याय म्हणून दिलेला असतो. पण लक्षात घ्यायचं की मराठी भाषेमध्ये मुख्य 3च लिंग आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मग पिसू या शब्दाचं लिंग कुठलं येईल? है ना, पिसू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा, सूत या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? बघा सूत, सूत म्हणजे एकतर धागा पण होतो है ना, आणि सूत म्हणजे मुलगा हा देखील शब्द होतो. सूत त्याचा विरुद्धलिंगी शब्द आहे सुता. पुढचा प्रश्न आहे, सामासिक शब्दाचे लिंग डॅश डॅश शब्दावरून ठरवतात. बघा वरती 2 प्रश्नामध्ये वर्णन करताना मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की सामासिक शब्दाचं लिंग कुठल्या शब्दावरून ठरवतात, तर हे शेवटच्या शब्दावरून ठरवतात. पुढचा प्रश्न आहे, भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? भगवान पर्याय आहेत भाग्यलक्ष्मी, भगवती, देवी आणि भाग्यवंती. तर भगवान, भगवती हे योग्य उत्तर आहे. आता दिलेल्या शब्दाचे लिंग कोणते? भाजीपाला हा देखील मित्रांनो सामासिक शब्द आहे, 2 शब्द एकत्र केलेले आहेत. आणि पाला है ना, पाला हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे आणि भाजी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून भाजीपाला हा शब्द काय होणार? पुल्लिंगी है ना, कारण सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून म्हणजे दुसऱ्या शब्दावरून ठरवतात. पुढचा प्रश्न आहे, घरे. बघा या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतले तर त्याचे लिंग कोणते? बघा घरे याचं मूळ रूप आहे घर. मग घर या शब्दाचं आपण काय उल्लेख करतो? ते घर, म्हणून हा शब्द नपुंसकलिंगी आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे तुमच्या माहितीस्तव म्हणजे तुमच्या फायद्यासाठी, तुम्हाला चांगल्या अभ्यासामध्ये मदत व्हावी यासाठी आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन आलेले व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळेल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. पुढचा शब्द मित्रांनो, पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर बघा सुतार, मुलगी, चेली आणि माळी. तर यामध्ये सुतार हा शब्द बघितला तर सुतार पुल्लिंगी शब्द आहे. मुलगी हा शब्द आपल्याला या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द वाटतो. पण आता आपण पुढचे पर्याय बघूयात की तेली है ना आणि माळी हे दोन्ही शब्द पुल्लिंगी आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? स्त्रीलिंगी शब्द हा मुलगी आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? बघा आता नदी, सरोवर, कुंड आणि झरा है ना. तर नदी हा शब्द, ती नदी हा झाला स्त्रीलिंगी. सरोवर, ते सरोवर, त्यामुळे हा शब्द झाला नपुंसकलिंगी. कुंड, ते कुंड आणि झरा, तो झरा, मग हा शब्द या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे है ना. पुढचा प्रश्न आहे, लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे या ठिकाणी या 4 शब्दांपैकी 3 शब्द एका लिंग प्रकारातले आहेत आणि एकच शब्द हा वेगळ्या लिंग प्रकारामधला आहे. आता आपण बघूया पहिला शब्द युवा है ना, तो युवा, म्हणजे हा शब्द झाला पुल्लिंगी. देवता है ना, बघा देवता, ती देवता. टोपी, ती टोपी आणि काया, ती काया. बघा शरीर जर असतं तर ते शरीर म्हणलं असतं, पण शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काया है ना. ती काया, ती टोपी, ती देवता, म्हणून
युवा हा शब्द या ठिकाणी गटात न बसणारा, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला युवा. पुढचा शब्द आहे मित्रांनो, पुढीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? पर्याय आहेत हात, वारूळ, रंग, पंखा. बघा, हात, तो हात, वारूळ. वारूळ म्हणजे कळालं तुम्हाला, है ना? मुंग्यांचं घर, है ना? मुंग्यांचं घर, किंवा ज्या ठिकाणी बघा सापाचं बेळ म्हणतो आपण ज्या ठिकाणी, त्याला वारूळ म्हणतात. तर वारूळ हा शब्द आपण उल्लेख करताना ते वारूळ म्हणतो, म्हणजे हा शब्द नपुसकलिंगी आहे. पुढचे पर्याय बघूया. रंग, तो रंग, आणि पंखा, तो पंखा. म्हणून या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द या गटामध्ये येतो वारूळ. पर्याय क्रमांक बी, दुसरा पर्याय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता याही गटामध्ये 3 शब्द एका लिंग प्रकारातले आणि एक शब्द वेगळा आहे. गाव, ते गाव, झाड, ते झाड, राष्ट्र, ते राष्ट्र, आणि ढग, तो ढग. हे बघा, आपण या 3 शब्दांच्या पाठीमागे ते हे सर्वनाम वापरलं. मग हे 3ही शब्द नपुसकलिंगी आहेत आणि ढग हा शब्द हा पुल्लिंगी आहे. मग उत्तर पर्याय क्रमांक चौथा डी, ढग हा नपुसकलिंगी शब्द गटात न बसणारा. शेवटचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. आणि बघा, याही गटामध्ये जे 4 शब्द आहेत, या 4 शब्दांपैकी एक शब्द वेगळा आहे आणि 3 शब्द हे एका गटातले आहेत लिंगाच्या. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.